आपला एक नंबर। नमस्कार, जय महाराष्ट्र। कशा आहात मित्रांनो? मस्त ना? तर स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये। आजचा ब्लॉग आहे आपला गावातील मटण, म्हणजे 100 नाही 200 नाही तर तब्बल 300 किलो मटण बनणार आहे। कसं बनणार आहे, काय बनणार आहे, त्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि व्हिडिओची मजा घ्या। तर चला आता आपण जाऊया गावात। काल पालखी सोहळा एकदम उत्कृष्टपणे आणि सुंदर रीतीने पार पडल्यानंतर आज बनणार आहे मटण। आणि मटण असं नाही तर एकदम मस्त आणि सार्वजनिक पारंपरिक पद्धतीने बनणार आहे। कोणाला काही सांगायची गरज लागत नाही, जो तो आपला काम एकदम चोख करतो। तर चला जाऊया मटण बनवायला, म्हणजे गावात जाऊया। आता आलो आहे आपण जिथे मटण बनणार तिथं आलो आहे। तर चला आता जाऊया आतमध्ये। मटण आलं नाही अजून, तर भाजी कापण्याचं काम चालू आहे, तर तिथे जाऊया। मग मटण टाईम आहे ना? साईडला कांदा कलपण काढून घेतलं जरा पाणी उगाच साधारण होत बस कर। तर मंडळी बघा, आपली सर्व मंडळी कामात उतरलेली आहे, कारण सर्वजण हात लावतात, कारण मटण लवकरात लवकर व्हावं म्हणून। बघा सगळेजण एकदम आपापला काम एकदम चोख करत आहेत। मित्रांनो, आपले काका आहेत जे आपल्या सार्वजनिक ठिकाणी सगळीकडे मटण चिकन या काही कुठलीही गोष्ट असं ते बनवतात। तर काका, आपला हा मटण किती किलो आहे? हा 300 किलो मटण आहे। आणि याच्यात काय काय पडणार आहे? याच्यात गोडा तेल 30 किलो पडणार, खोबरा 30 किलो, बटाटी 30 किलो, गरम मसाला 1 किलो, त्याच्यात हिंगाच्या डब्या हिंग अर्धा किलो, त्याच्यात लसूण सर्व करून मटण चांगला बनतो आपला। आणि प्रत्येक टोपात किती किलो मटण बसतं? एक टोपात आता 100 किलो बनवून तो 150 किलो होणार। ओके, तर आता बनवताना आपण शूट करू, बघूयाच कसे बनवतात, तुम्हाला दाखवतो। तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि व्हिडिओची मजा घ्या। तर हा बघा 300 किलो मटण आलेला आहे। हा बघा चालू आहे, गावातील सर्व मंडळी आपलं काम करत आहे। बघा हा एक टाक भरलेला आहे, मोठा हे टाकीत भरलेला आहे आणि या कंटेनरमध्ये भरलेला आहे, तो एक टाट भरलेला आहे। एकूण आपला हा 300 किलो मटण आहे। हा मटण पूर्ण सोडला जाईल, त्याच्यानंतर याच्यावर हळद लावणार। तर पहिला पूर्ण सोडून घेऊया। हा बघा इकडे या मोठ्या ताटात आहे, तर जे मोठे पीस आहेत ते इथे तोडले जातात आणि हा इथं मटण सोडण्याचंच काम चालू आहे। तर असं सर्व एक जुटीने काम होतं। सगळं आला आहे ना, बरं आलं एकदम चांगला आला। तेल टाकायला घेतलेला आहे। हा बघा राकेश पटेल तेल टाकत आहे। हा, किती किलो आहे का तेल? हा 15 किलो आहे।
15 किलो ते 15 किलो नाही आणि 15 किलो नाही टाकी 10 किलो टाकतो. एकूण किती किलो टाकता याच्यात? त्याच्यात 10-11 किलो टाकतो. 11 किलो ते. कारण 1.5 किलो गणपती होते किती काढलं. तेल गरम झालं आहे, तेजपत्ती टाकलेली आहे त्याला आणि आता लगेच कांदा टाकायला घेतला आहे. तीन ते 4 किलो कांदा टाकायला घेतला. कांदा टाकून झाला आपला. आता मिरची टाकताय. ठीक आहे 3 टोपं आहेत, 2 टोपासाठी ठेवलेलं आहे. किती लसूण टाकला? लसूण टाकला मग मटण बनवायची प्रोसेस चालू झालेली आहे. 7 किलो लसूण, 7 किलो कांदा. मीठ टाकलाय थोडासा, लवकर शिजण्यासाठी ना. लवकर तुम्ही नाही खाणार खाली बुंद पकडावा, बुंदाला पकडायला नको म्हणून मीठ टाकलाय. मटणाला सर्व हलत लावून घेतलं. लसूण टाकला ना. तीन टोप लावल्यामुळे 1, 2 आणि तिसरा टोप आता लावायचा आहे. कारण आपला 300 ते 300-350 किलो मटण असल्यामुळं एका टोपात आपला मावणार नाही आहे सर्व. त्याच्यामुळे 3 टोपमध्ये डिवाइड करून मटण टाकणार आहोत. तर हा सर्व पारंपरिक पद्धतीने मटण शिजवला जातो आणि ही गावकीचे सर्व लोक याला हात लावले जातात. कारण सर्वांनी हात लावलेला मटण हा 1 नंबरच होतो, त्यात काय वादत नाही. कारण प्रत्येकाचा हात लागल्यानंतरच हा मटण चांगला होता आणि सार्वजनिक मटण हे सर्व चांगलाच होतं. तर चला आता पूर्ण एक स्टेप बाय स्टेप आपण सर्व मटण कसा बनवणार आहे ते बघणार आहोत. दोघंजण घाटी मारतात इथे. तर हा एकच पातेला मोठा आहे, बाकी दोन्ही छोटे आहेत. तर सर्व जास्त मटण याच्यातच बनणार आहे. माणसं बघा किती आहेत, तरी अर्धी माणसं अजून आली नाही. हळूहळू चालूच आहे ते ना. पारंपरिक हा उत्सव आहे. हनुमान जयंती झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी हा मटण केला जातो. आणि हे कल्पेश पाटील मरिदेवी ग्रामस्थ मंडळ यांचे खजिनदार आणि सर्व काही करते. सर्व काही करून घेतात मंडळासाठी. कारण कोणताही काम असू दे मंडळासाठी कधी पण करायला तयार होतात. तर हे कल्पेश पाटील किती किलो बसला या? 150 किलो बसेल. येऊ दे.
दीडशे ग्राम मटण आलेलं आहे. कारण 3 टोप आहेत. तिकडे पण घाटी चालू आहे, इथं पण घाटी चालू आहे. तो लावायचा बाकी आहे. आता हे पहिला मटण टाकणार आपण. मटण येतोय. तर आता मटण आलाय. खाली इकडून एक साईडून काढला तर याच्यात 150 किलो मटण बसणार आहे. येऊ द्या मटण घाटी मारता राहायला लागेल, नाही तर खाली लागेल. सार्वजनिक काम हा बघा, सर्व हात लावताय. पीठ जास्त आहे त्यामुळे आपल्याला ते थोडं करावं लागेल. लसूण खाता आहे नंतर बोलणार. हा बघा आला डबल मटण. तर याच्यात 150 किलो मटण बसणार असल्यामुळे कंटिन्यू टाकत राहते 150 किलो होतपर्यंत. हळद लावून ठेवलेली आहे त्याला. येतच राहील मटण. तिकडे सोडवायचं काम चालूच आहे अजून मटण. जोर किती लावायला लागते बघ. मजबूत जोर लागते ना. घाटी मारणं महत्वाची आहे. याचा खाली मटण लागेल. लास्ट स्टेप आला. मात्र याच्यात 150 किलो मटण संपलेलं आहे. याच्यात टाकून झालाय 150 किलो. दुसरा टोप पण लावलेला आहे. तिघ जण आहेत इकडं. इकडं 2 जण आहेत घाटी मारतायत. कंटिन्यू घाटी मारत राहायला लागेल, नाहीतर मटण लागेल आपला. तर याच्यावर झाकण ठेवलेलं आहे बघा. दुसरा टोप पण आता फुल झालाय. सुरेश पाटील अजून 2 घाटी मारायला लागतील. ध्यान कारण फुटबॉल का मारा आता पर व्हिडिओ कर. पहिली घाटी मारायचं काम चालू झालाय. मस्त उकाललाय. गरम आहे हो. दादा इकडनं खाली नाही खाली जाईल. गेल्यावर तो लूज होईल. बाहेर काढून त्याच्यावर सध्या गोल घाटी काहीतरी
गुरुजी हे नवीन आचार्य आहेत आमचे 2 पनवेलला असतात, एक वरलीला असतात. जवळजवळ 150-200 किलोच्या ऑर्डरी मारतात ते मुंबईला. आणि त्याच्यात एक नवीन आचार्य राकेश राजेंद्र पाटील फोडणीवर टाकलेला आहे. हे पण आपले जुने आचार्य आहेत मधुकर जगन्नाथ पाटील, प्रसाद पाटील, जितेंद्र पाटील आणि मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र द्वारकानाथ पाटील. त्यांचं महत्त्वाचं विजय वडले, अविनाश पाटील हे देखील आमचे जुने जाणते आचार्य. आणि ही घाटी मारत आहेत मनोहर कृष्ण पाटील. एवढ्या मोठ्या किलोच्या वजनाला घाटी मारणं काय सोपं काम नाही आहे, पण बघा. आणि प्रकाश पाटील पण आहे. बोलत जाते उलट सुलट मारा, उलट सुलट मारा. बाप बघा. बंदाला तिकडे मनोहर पाटील यांचं बघा कसा काल बघा बघा बघा. चक्री मारलेली आहे अक्षरशः, चक्री खतरनाक. थोडा पाणी मारतो. आणि आता बघतो जिम्मेदारी दिलेली आहे ते मुंबईचे आचार्य. टाइम जाईल अजून. आता बटाटे किती शिवून टाकणार? अर्धा जाईल. टाइम लावलं माहिती आहे ना आपण. टाईम लावले बरोबर, टायमानुसार सर्व चालते. अनमोल घे, कापायला घे. आणलाय कलिंगड गरमीसाठी. आणि इकडे आता कोथिंबीर, आपला मटण शिजायचा टायमावर आलेलाच आहे. कोथिंबीर कापतात काका. आणि हा आपला प्रसाद दादा कापतो कलिंगड. आणून पाटीलने आणले ना, सहकारी. कलिंगड पीस द्या, इकडे पीस द्या. हो का घ्या घ्या. मीठ मारला मीटर नाही टाकला याने. तर या खायला. मस्त आहे रे. आता काका किती टाइम जाईल अजून आपल्याला? काका सांगतील किती टाइम येईल? अर्धे तासात होईल. अर्धा तास. बटाटे टाकली नाही अजून? बटाट टाकायला घेतून एक ती वाफ घेऊ दे. म्हणजे बटाटे टाकल्यावर अजून अर्धा तास जाईल. हां, बटाट टाकल्यावर 15 मिनिटात. पण त्या पण अर्धा तास पूर्ण हा मटन शिजायला किती टाइम जातो? अर्धा तास. मटण शिजायला 2 तास लागतात. 2 तास कंप्लीट लागतात नाही? 2 तास. ही काका आपली प्रथा कधीपासूनची चालू आहे? ही खूप वर्ष आली तरी अंदाज झालं. तर नाही बोललास तरी जवळजवळ माझी माहिती असून तर आहे जी. पण अगोदरची पिढीची म्हणजे पिढ्याने पिढ्या चालणारी आहे. पिढ्याने पिढ्या चालणार. मस्त मस्त. मोठी आपल्या हा ढेरण गावाचा सर्वात मोठा उत्सव मानला जातो की पालखी झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी मठाचा बैरीची यात्रा म्हणून. बैरीची यात्रा, बरोबर, गाव जत्रा म्हणून. फायनली आता आपण बटाटे टाकायला सुरुवात करणार आहोत. पहिला आता बटाटे घेऊन येतात आपली माणसं. आणि आता बघा वाफ तुम्हाला बटनाला उकली बघा कसली आले मटणाला, एक नंबर. आणि आता बटाटे टाकायला सुरुवात. वास मित्र जबरदस्त सुटला आहे. अजून कोणतेच मसाले येऊन पडले नाही.
कॅन आपण नका ठेवू हा आता बटाटी पण कॅन जरा जरा ठेवा हा या आपली हाती हा बघा काका कंटिन्यू काम करत असले उन्हात. ऊन एवढा जबरदस्त आहे का वरून हीट परत खालून आपल्या लाकडांची हीट इथे एवढ्या भागात पूर्ण गरम आहे वातावरण. आणि पुन्हा किती किलो एकूण बटाटे टाकायचे आहेत आपल्याला? बटाटी 30 किलो 30 किलो बटाटे आपल्या येतील यात. त्या 30 किलोमध्ये म्हणजे त्या याच्यात अर्धी याच्यामध्ये अर्धी आणि तो तिकडे 3 पातेल्यामध्ये अर्धी अशी करून डिवाईड करून टाकणार आहोत. ह्याची झाली तर ते दोघात टाकायचं आहे. झाकण ठेवणार आहे. नको काही नको. ओके. एक नंबर वास सुटलाय. अनमोल पाटील काय बोलता? एक नंबर ना. हीट कशी आहे? वाढ वाढल्यापासून हीट आहे. चिकन झाला सुद्धा तर आता घेतला मीठ टाकायला कशाने. आणि हा मीठ आपला गावठी मीठ आहे. मीठ टाकून झाला त्यावर घाटी देऊया. तर आता घेतलाय मसाला टाकायला. मीठ धना पावडर ना. राई 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 मसाले नव्हते काढले मसाला घेतलाय मग. मसाला टाकल्यानंतर वास जबरदस्त सुटला. तर मसाला झाला टाकून. एक नंबर लाल तरी आले. पाणी उलटा जास्त झालाय. एक नंबर लाल तरी सुटली बघा. सुटली बघा कशी सुटले. बटाटचे हे झाला. अडीच किलो. आणि आता खोबरा भाजलेला आपला खोबरा. गावाकडं जास्त प्रमाणे खोबराच वापरला जातो. झाडी नेके काढून बघ किती आहे. यानं सांगितलं जास्त यानं सगळं आहे. मोठा हात आहे ना. तर आता खोबरा टाकून झाला. आता गरम मसाला जो आपल्या घरीच बनवलेला मसाला स्पेशल गरम मसाला. स्पेशल मसाला आहे. काकाने बनवलेला स्पेशल मसाला आहे. 6 वस्तूंचा फक्त मसाला झाला आहे.
जास्त नका मसाला मारलाय जाम चालतोय खोबऱ्या टाकला तरी कोथिंबीर धनिया पत्ती फायनली आपला मटन हा शिजलेला आहे आता. हा एक टोप आपला रेडी झालेला आहे. फायनली आपला मटन शिजला आहे आणि आता जरा भाकर देऊन घेतला. खाली टाकला आहे मसाला. फायनली दुसरा टोप पण आपला रेडी झाला मटणाचा. हा बघा फायनली मटन झालंय आणि टेस्टिंगसाठी आलाय. हे बघा अनमोल टेस्टिंगसाठी आलाय. एक नंबर मस्त झाला आहे मग. फायनली टेस्ट एक नंबर लागते मित्रांनो मटणाची. म्हणजे प्रत्येकाने टेस्ट करायला घेतला आहे बघा. प्रत्येकाला इथे बसलेला थोडं टेस्टिंगसाठी दिलेला आहे. बरोबर आहे भाई. काय एक नंबर काय बोलतो बरोबर ना का सांगितलं बरोबर बरोबर ना. एक नंबर बटाट्याला राग येईल. हे बघा मटन एक नंबर झालाय मित्रांनो. हे बघा बघा रणजित काय अनमोल पटेल काय सांगता तुम्ही. एक नंबर एक नंबर इकडे 5 स्टार. बाबू कसा झालाय. मोठा पीस घेऊ नकोस. डगर घेतला अरे बाबा एक नंबर. तर भाई ही आपली गाव जत्रा ही कधीपासून चालू आहे. माझ्या माहितीप्रमाणे देश स्वतंत्र होण्याच्या अगोदरपासून ही सिस्टीम चालू आहे 1942 पासून. आणि पारंपरिक ही सिस्टीम पहिल्यापासूनच चालू आहे. जसे जुन्या लोकांनी चालू केली तशी आता नवीन पिढीने सुद्धा ही पिढीला चालू ठेवली चालू आहे. आणि याच्या पुढे पण चालू राहणार 100% राहणार. कारण युवा पिढीला आता हे माहिती पडलं हे काय चाललंय. देवाचा मान कसा द्यायचा. बैरी देवाचा खेमरी देवीचा या प्रथा जसं चालू आहे. गाव पण जवळ येते माणसं पण जवळ येतात. आहे थोडंसं हेवे दवे पण त्याच्या मनाने पुन्हा एकत्र येतात. नाशाचा प्रकार नाही पण अशा टायमाला सर्व लोक एकत्र येतात. आणि त्यासाठी पुन्हा लोक हनुमानची पालखी काढतात. समाजासाठी एक झटणारे लोक आहेत. ताट घेऊन येण्याची कृपा करावी. ताट आणि भाकरी चला. तसेच कोणी मटणा ठिकाणी आले नसेल तर आलेलो आहे. आणि बघा मटणाची टोपा लागलेली आहे. कृपया बसून राहा आणि मध्ये कोणी राहू नका. सुरुवात करू. हा मटण वजन केला जाईल. वजनावर दिला जाईल. आवाज द्या आवाज द्या. अरे कुठे हाय म्हणजे काय तर मानशी 2 किलोचा काटा लावलेला आहे. झालं काय 2 झाले ना. तर फायनली मटन शिजलेलं आहे आणि मटन झालेलं आहे. तर चला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका.